नाशिकमधलं मुलं बेकायदेशीरपणे विक्रीचं एक प्रकरण समोर आलं होतं। या मुलं विक्रीच्या प्रकरणामध्ये नवा खुलासा असा झालाय की मुलं विकली गेली नव्हती तर ती बेकायदेशीरपणे दत्तक दिली गेली होती। चौकशी अहवालामध्ये हे समोर आलंय। तीन बालक जे आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने दत्तक दिलेलं गेलं होतं। त्याच्या बाबतीमधली प्रक्रिया जी आहे ती चुकीची आहे आणि या बाबतीमध्ये ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। सध्या बालकांना बालगृहामध्ये ठेवलेलं आहे आणि या बाबतीमध्ये पोलिसांनी अधिक चौकशी करून याबाबतची पुढील कारवाई करावी अशा स्वरूपाचा त्यांचा रिपोर्ट आहे। त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करत आहोत। आमचे सहकारी किरण गोटूर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, ज्या पद्धतीने आधी मुलं विकल्याचा विषय आला, आता बेकायदेशीरपणे दत्तक दिल्याचा विषय आहे, कारवाई कोणावर होणार आहे? याच्यामध्ये पालकांवर होणार आहे का ज्यांनी मुलं दत्तक बेकायदेशीररित्या घेतली त्यांच्यावर होणार आहे? तर आता आज या संपूर्ण घटनेचा अहवाल आलेला आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी या संपूर्ण बाळ विक्रीचे आरोप झाले होते। या सगळ्या प्रकरणी समिती नेमली होती आणि त्या समितीचा अहवाल आलेला आहे। जे प्राथमिक अहवाल आहे त्या अहवालानुसार बाळ विकले गेले नव्हते पण दत्तक दिले होते। पण दत्तक देताना जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण केली नाही। बेकायदेशीर पद्धतीने हे मुलं दत्तक दिलेले होते असं ठपका या सगळ्या अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आता नाशिक ग्रामीण पोलीस करतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये आता काय नेमकं कोणावरती कारवाई होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद किरण।